आणि हा मुलगा कोण आहे? आता ह्याच्यावर प्रेम करायला लागलीस तू? कारण आता मला हिच्या चरित्रावर शंका आहे. हिने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्यावर प्रेम केलं. मी मेलोय हे ऐकून हिने तुझ्यावर प्रेम केलं. उद्या कोणा दुसऱ्यावर प्रेम करेल. बस तुझ्यामधून हा रंग काढायचा आहे आणि प्रेमाचा रंग चढवायचा. उद्या रात्री आपण पळून जाऊ. कधीच कधीच कोणाच्या हातात यायचं नाही आपण. तू तयार राहा. आता मी जातो. माझा हात कधी सोडणार नाहीस ना? नाही, कधीच नाही. तू कधी बदलणार तर नाहीस ना? हे बघ, तू कधी बदललास ना तर मी माझा जीव देईन. कारण एवढा त्रास सहन करून मी स्वतःला समजावून परत नवीन जीवनाची सुरुवात करायचा विचार केलाय. आता पुन्हा हे नाही सहन होणार. तू कधी बदलणार तर नाहीस ना? हे बघ, जर तू बदललास ना तर मी माझा जीव देईन. चला चला, लय झालं. चला समद्यांनी लवकरात चला, लय झालं आता. चला, अर्धी रात संपत आली, अजून किती करणार आहात झालं तुम्ही? झालं झालं भीमाबाई. हे बघ, हा ठीक आहे, चला चला. चल. राणी, राणी, राणी कुठे? राणी आत आहे, पर काय झालं? ती स्वतःचा जीव घेईल. राणी, राणी दरवाजा उघड. राणी, राणी, राणी दरवाजा उघड. राणी, 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 काय उघड की? दार तोडून टाकूया, नाहीतर ती आपला जीव घेईल. राणी, 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 काढा लवकर, राणी, लवकर. बाळा सांभाळून. राणी, राणी, ही सगळी माझी चूक आहे. मला क्षमा कर. मी नेहमी तुझ्या सोबत राहीन. मी नेहमी तुझी साथ देईन. कधीच कधीच सोडून नाही जाणार. बाई वाचता कामा नये. अजिबात सोडू नका तिला. धरा तिला. सोडू नका. सोडू नका अजिबात. वाचायला नको. कुठे गेली?
फौजदार साहेब, मला वाचवा, मला मरायचं नाहीये. आता म्हणतोयस मरायचं नाही म्हणून. एवढ्या लोकांना मारून टाकलंस, आमची नोकरी संकटात टाकलीस. चला घेऊन चला याला हॉस्पिटल. माझ्यात आता ताकद नाही उठायची. हॉस्पिटल मध्ये नाही जाणार तर वाचणार कसा? उठ उठ. आता काय होणार साहेब? हा तर मेला. आत्ताही हे जिवंत आहेत, यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन चला. यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी यांच्या घरातल्यांना बोलवून घ्या. ठीक आहे साहेब. तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आणि खास करून बाळा तुझा. तू माझ्या राणीचा जीव वाचवलास आणि मी तुझ्यावर संशय घेतला, त्यासाठी मला क्षमा कर. आणि भीम, मी तुझा पण आभारी आहे, जे तुझं एवढं छोटं वय असूनही मला हे शिकवलं की प्रेम आणि द्वेषमध्ये काय जिंकलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला कसं आणि काय करावं लागणार. हे बघा, या समध्यापेक्षा जास्त गरजेचं आहे तुम्हा दोघांचं इथनं सुरक्षित बाहेर निघणं. बघा, रातीची येळ आहे, कुणाला काय बी माहित नाही पडणार. आता इथनं निघाला तर सकाळ पातूर लय लांब पोचाल तुम्ही. जावा. माझ्या आणि तुझ्या मंदी जाता आली नसती तर मी तुला आज जाऊच दिलं नसतं. मरण पत्करेल पण तुझ्या घरात एक पाऊल सुद्धा टाकणार नाही, कारण मी स्पृश्य जातीची आहे. बाळा, आम्ही जिथे पण राहू तुझ्यापर्यंत बातमी पोहोचवत राहू. जेव्हाही वेळ मिळेल भेटायला या. आणि तसंही आई बाबा पण नाहीयेत आंबट चिंबट लिंबू गोळ्या द्यायला. आणि मला वाईटही नाही वाटणार. मी नक्कीच येईन. तुम्ही लवकर इथनं निघून जावा. माझं मी काहीही करीन, त्यामुळे तुझं हे फडकं उचल आणि निघून जा इथून. सांभाळून जा आणि काळजी घे बरं. जा. म्या जरा ह्यांच्या मागनं जातो. लवकर या घरला. भाऊ, रात आहे, जरा सांभाळून. बाळा,
बाळा, आयुष्यात आपल्याला ते समज नाही मिळू शकत जे आपल्याला हवं असतं. आणि हा बाळा दादा, ही चांगली गोष्ट आहे का राणी ताईला जे पाहिजे होतं ते मिळालं तिला. कुठं गेली असेल समोर? मारा. अरे तिकडे बघ, तिकडे बघ. हा आवाज कुठनं येतो? बाळा, बेला, मंजुळा, तुम्ही दोघी घराकडे लक्ष ठेवा. आम्ही आलोच इथे. दरवाजे खिडक्या बंद करून घ्या. आई, आई आम्हाला जाऊ दे. मी संदेश सोबत खूप आनंदी राहीन. मला पूर्ण आयुष्य विधवेसारखं नाही जगायचं आई. आम्ही दोघं इथून खूप लांब निघून जाऊ आणि तिथे एक अपरिचित जीवन जगू. पण इथे या समाजात नाही जगायचे आई. पुन्हा इथे कधीच नाही येणार. आम्हाला जाऊ दे ना आई. मी तुम्हाला वचन देतो, जेवढं प्रेम तुम्ही केलं त्याहून जास्त प्रेम द्यायचा प्रयत्न करीन मी. तर ही संकट येऊ देणार नाही. नेहमी साथ देईन मी हिची. विश्वास ठेवा माझा. यासनी जाऊ द्या. फक्त एका येळेसाठी आय बनून बघा. विचार करा. समाजाचा विचार सोडून तुमच्या पोरीला बघा. कदाचित तुमचा निर्णय बदलत. अरे पुढं बघा, पुढं बघा. कुठं गेली असेल समोर? अरे पुढं बघ ना, पुढं बघ ना. जाऊ द्या आम्हाला. मी तुमच्या पाया पडतो. तुमच्या मुलीला खुश ठेवीन. जाऊ द्या आम्हाला. तुम्ही दोघं जावा इथनं, नाहीतर ही गाववाली तुम्हाला मारून टाकतील. अरे तुम्हाला समजत का नाही की माणसं तुम्हाला मारून टाकतील? नाही, जोपर्यंत आई आम्हाला इथून जायला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून नाही जाणार. आता तर एकत्र जगू आणि एकत्र मरू. अरे जाऊ देस ना त्यासनी. काय करताय तुम्ही? अरे ही मारून टाकतील यासनी. ही एक विधवा आहे आणि एका पोरासोबत हिनं प्रेम करून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. हिला शिक्षा आम्ही आमच्या हिशोबाने देणार. बाळा, हे औषध घे. तुझ्या वेदना थोड्या कमी होतील. काय होतं या ग्लासमध्ये? विष, जे मी तुला पाजून मारून टाकणार होते. जा लवकर, निघा. अरे तिकडे बघ, तिकडे बघ. अरे तिकडे बघा. अरे ती पळते. नो, आईला पोरीला त्या पोराला मारून टाका. हे चला चला. पकडा 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 त्याला. माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. मला मारायचं आता. माझी इच्छा आहे. खाली ठेव, खाली ठेव. हात नाही लावू देणार. सांगून ठेवते. तुला काय वाटतं हे प्रकार करून तू आम्हाला सगळ्यांना थांबवू शकशील? आवानं उभे राहून बघता काय? मारून टाका हिला जीवानी. चला वय, बाली, तू त्यांना पकड. पळून जायला नको ते. जा. अरे जा ना, जा. चला. बाबा, आपल्याला त्यासने थांबवलं पाहिजे, नाहीतर ते लोक त्यासने मारून टाकतील. आज त्या दोघांनी लोक नाही पकडू शकणार. तुम्ही जावा इथनं. जावा तुम्ही.
तुला काही झालं नाही ना? तू ठीक आहेस ना? भीमाबाई, आनंद ठीक आहे ना? वय आनंद बरा आहे ना? मी त्यांना असं मरू नाही देणार. त्यांना थांबवलं पाहिजे. अहो पण आनंद माझा ऐक तरी. आनंद तरी. आपण इथून खूप लांब निघून जाऊ, जिथे आपला कोणीच वैरी नसेल. आणि पुन्हा कधीच नाही यायचं. आपलं नवीन जग तयार करू. बरं झालं स्वतःच उडी टाकून जीव दिलाही नाही, नाहीतर आम्ही हिला जिवंत सोडलं नसतं. स्टेशनावर रेल्वे गाडी आली, त्यात बसून ती दोघं पळून गेली. आले अरे कुठल्या कामाचा नाहीये तू. त्यासनी हे कवाच नाही माहित पडणार की राणीच्या आईनं शेवटपर्यंत ही गोष्ट लपवली होती की त्यांच्या नवऱ्याला ह्या लोकांनी मारलं आहे आणि आता यासनीच मारायला ह्यांचा पाठलाग करत होती. मला काय बी समजत नाही, हे चांगलं झालं आहे की वाईट झालं आहे. पण हे चांगलं झालं की राणीला यातलं काय बी माहित नाही पडलं. तिला जर माहित पडलं असतं तिच्या आईचा जीव धोक्यात आहे तर ती कधी बी इथनं गेली नसती. आणि मग माहित नाही किती लोकांचा जीव गेला असता. एक अजून सत्य लपवून सोडून गेली ती. त्या प्रसादात विष कोणी मिळवलं होतं, ती तर मेली. फौजदार साहेब, कोणाला काय पण विचार करू देत, पण त्याचा परिणाम हाच असल का जे देवाला मान्य आहे, महाराजांना मान्य आहे आणि आमासनी मान्य आहे. फौजदार साहेब, या समजांनी मिळून माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. हो फौजदार साहेब, या बाईचं पण ऐकून घ्या. पण सगळ्यांचा मृत्यू तर पोलीस स्टेशन मध्ये झाला होता ना, तर मग त्याची जबाबदारी पण तुम्हा लोकांचीच आहे ना. त्यांच्या मरणाचा जबाबदार तर तो आहे ज्यांनी प्रसाद पाठवला होता. कुणी प्रसाद पाठवला होता? काही पुरावा, काही साक्ष आहे तुमच्याकडे? नाही आहे ना. हाच असतो देवाचा न्याय. तुमच्या देवाचा हा कसला न्याय आहे माहित नाही. तुमचा देव पाप्यासनी कशी शिक्षा देतो ते बी माहित नाही. देतो का नाही ते बी माहित नाही. पण फक्त मला हे माहित आहे का माणसाने कुठलं बी कर्म करू दे त्याचं फळ त्याला नक्कीच मिळतं. आणि तुम्ही आज जे केलं आहे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. ह्याच साताऱ्यात तुम्ही बी हाय आणि याच साताऱ्यात म्या बी हाय. ए भीमराव का गप्पपणे घरी जा. आज जे काही बोलतोय ते खरं बोलतोय. या सर्व लोकांना मारण्याचा गुन्हा ज्यांनी पण केलाय ना त्याची शिक्षा त्याला नक्की मिळेल. चला जा, निघून जा इथून. आम्हाला आमचं काम करू द्या. जी घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी भय बेकार उप